झालेले असतात, अनेक काही प्राणी असतात, काही साप पण असतात, खारी असतात. आणि एक दिवस असं येतो की हल्ली जे काय चालले ना, अचानक जंगलाच्या इकडे विकास, खाण, तसं खाणीचं कॉन्ट्रॅक्ट निघतं आणि तो कॉन्ट्रॅक्टर येतो आणि कुऱ्हाडीनी त्याच्या मुळावरती घाव घालायला लागतो. कारण ते झाड मध्ये येते, ते झाड जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याची खाण नाही होऊ शकत. आणि तो मुळावरती घाव घालायला लागल्यानंतर संपूर्ण त्या झाडावरचे पशुपक्षी थरारून उठतात. अरे बापरे, आता काय होणार आणि आपलं काय होणार यापेक्षा या झाडाला किती वेदना होत असतील. मग त्यातले काही पक्षी त्या झाडाशी संवाद करतात की अरे दादा, तुला खूप वाईट वाटत असेल ना, यातना होत असतील ना रे. ते झाड म्हणते यातना होत आहेत, ते घाव बसत आहेत, त्याच्या यातन्या वेगळ्या आहेत. पण हा जो कॉन्ट्रॅक्टर, हा जो व्यापारी आलेला आहे, व्यापारी, तो ज्या कुऱ्हाडीने माझ्या मुळावरती घाव घालतो त्या कुऱ्हाडीचा दांडा सुद्धा माझ्या लाकडापासून बनवला गेलाय, त्याचं जास्त दुःख होते. ते कुऱ्हाडीचा दांडा, गोतास काळ, हे असे सगळे कुऱ्हाडीचे दांडे, आपलेच दांडे आपल्या मुळावरती घाव घालण्यासाठी हे दोन व्यापारी वापरतायत. काय आपल्याला राग येतोय? नाही येते. मुंबईची लढाई तुम्ही चांगली लढलात, म्हणजे आज सुद्धा सगळेजण हळहळतायत. सगळेजणांनी आजही मला आणि आपल्याला सगळ्यांना ज्या प्रतिक्रिया येत आहेत देशभरातून येत आहेत की लढाई तुम्ही फार उत्तम पद्धतीने लढलात. जो एक आभास किंवा जे चित्र निर्माण केले गेलं होतं की आता बस संपली, शिवसेना संपली, ठाकरे नाव पुसून टाकणार, त्यांना तुम्ही रोखलत. आणि हे महाराष्ट्र फक्त करू शकतो, हे फक्त महाराष्ट्र करू शकतो. आणि मग असा विचार करा की यांना ठाकरे म्हणजे ते झाड का तोडायचंय? कारण तोपर्यंत त्यांची खाण होत नाहीये. संपूर्ण महाराष्ट्र यांना जो काही एक पादाक्रांत वेगळ्या पद्धतीने करायचा आहे, गिळायचं आहे, महाराष्ट्र गिळायचं आहे. आणि आपल्याला आपण ही लढाई कशी दिली? यावेळेला पहिल्या प्रथम मुंबईमध्ये सुद्धा पैशाचा वापर केला गेला. अनेक ठिकाणावरनं माझ्याकडे ज्या काही तक्रारी आल्या, दार बंद असलं तर दाराच्या खालच्या फटीतनं लिफाफे फेकले गेले आतमध्ये, पैसे भरलेले लिफाफे. विकत घेताय तुम्ही महाराष्ट्र? मत विकत घ्याल, पण मन कसं विकत घ्याल? आणि जी जिवंत मन आहेत ती आज सुद्धा माझ्या भगव्यासोबत, शिवसेना प्रमुखांच्या शिवसेनेसोबत आहेत, हे परत तुम्ही दाखवून दिलेलं आहात. हीच आपली ताकद आहे. कोण आहोत आम्ही? ठाकरे म्हणजे कोण आहोत? पुसून टाका नाव ठाकरे. बघा आयुष्यामध्ये काय होतंय. शिवसेना काढून टाका, आयुष्यातून शिवसेना पुसून टाका, ठाकरे नाव पुसून टाका, आणि मग मुंबई आणि महाराष्ट्राचा विचार करा. काय होतं, काय शिल्लक राहतंय हा विचार करा. आणि मग ही जे काही गधडे आहेत, शिवसेनेने मराठी माणसाला काय दिलं, शिवसेनेने मुंबईला काय दिलं, शिवसेनेने महाराष्ट्राला काय दिलं? बाळासाहेबांनी मराठी माणसाला जगायचं कसं हे पहिलं शिकवलं. कारण जर जगायचं कसं हेच आपण विसरून गेलो तर जसं पूर्वी गुलामगिरीमध्ये आपण राहत होतो तसं या दोन व्यापाऱ्यांचे गुलाम म्हणून आपल्या नशिबी जीणं येईल. गुलामीचं जीणं कदापि जगणं मी शक्य नाहीये, अजिबात नाही. मेलो तरी 72, पण त्या दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून मी आयुष्यात कधी जगणार नाही, ही शपथ सगळ्यांनी घेतली पाहिजे. किती कराल वार? आम्ही काय लढाईला घाबरणारी माणसं नाही आहोत. मराठ्यांचा इतिहास जेवढा रक्तरंजित आहे, कदाचित तेवढा रक्तरंजित इतिहास आपल्या देशातच नव्हे तर जगाच्या पाठीवर दुसऱ्या कोणाचा असेल. पण त्या रक्तरंजित इतिहासामध्ये पाठीवरचे वार हे जास्त करून गद्दारांनी केलेले आहेत, ह्याचं जास्त शल्य आहे, ह्याचं जास्त दुःख आहे. काय मिळवलं? मुंबईवरचा शिवरायाचा भगवा उतरवला, काय मिळवलं? काय महापौरपद? अरे आपल्याकडे होतीच ना सत्ता. 25 वर्ष या मुंबईकरांनी आज सुद्धा आपल्याकडे नाही म्हटलं तरी काय मतं कमी नाही झालेली. सगळे गड आपण राखलेले आहेत. हे ह्याचं कर्तृत्व तुमचं आहे, माझं नाहीये. हे कर्तृत्व तुमचं आहे. जे जे मुंबईचे गड होते ते गड मुंबईचे आज सुद्धा शाबूत आहेत. पण मुंबईकरांनी आणि इतरत्र सुद्धा सगळ्यांनी विचार करायला पाहिजे की अरे आपल्याला जपणारं कोण आहे, अडीअडचणीच्या वेळेला धावून येणारं कोण आहे, आणि आपल्या आयुष्याचा व्यापार करणारं कोण आहे, आपलं आयुष्य विकत घेणारा हे आपल्याला वेळेवरती धावून येऊन जीव वाचवू शकतं.
जीव वाचवणारं कोण आहे आणि आपल्या जीवाचा सौदा करणारं कोण आहे हे सगळ्यांनी एकदा विचार करण्याची गोष्ट झालेली आहे. आपण लढतो, आपण लढणार. मी मध्ये एका आता या 2-4 सभांमध्ये मी म्हटलं, कदाचित ठाण्याच्या सभेत असेल, हे जे काय गद्दारी करणारे लोक आहेत ना, किती पैसे मिळाले त्यांना? 50 कोके ना. मग मी जातो ना त्यांच्याबरोबर, किती मिळतील मला? पण मग मला यांचं नाव घेता नाही येणार, यांचं नाव नाही घेता येणार मला. मी नालायक म्हणून या पिढीमध्ये, या घराण्यामध्ये जन्माला आलोय, हा शिक्का माझ्या कपाळावरती मी कधी लागू देणार नाही. ज्या घराण्याने मुंबईसाठी माझे प्रबोधनकार, माझे आजोबा संयुक्त महाराष्ट्रामध्ये पहिल्या 5 माझे आजोबा होते, पहिल्या 5 शिलेदार, शेलार मामा म्हणायचे त्यांना. संयुक्त महाराष्ट्र समिती त्यांनी एकत्र केली होती. मुंबईसाठी ज्या मराठी माणसाने रक्त सांडलं आणि त्या आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या प्रबोधनकारांचा नातू मुंबई माझ्या डोळ्या देखत तिचे जर का तुकडे हे हरामखोर व्यापारी तोडत असतील तर मी काही शेपूट घालून आत नाही बसणार. मुठभर असतील तरी मुठभर, पण त्या मुठभराने त्यांच्या छाताडोती मी प्रहार केल्याशिवाय राहणार नाही. तडजोड तिकडे होऊ शकत नाही, तडजोड अजिबात होऊ शकत नाही. आज सुद्धा हळुवारपणाने आपल्यावरती जे एक सांस्कृतिक आक्रमण होतंय, आम्ही अस्सल मराठी बोलणारे कडवट कट्टर देशभक्त हिंदू आहोत हे वारंवार आम्ही सांगतो आहोत. 92-93 साली मुंबईमध्ये जो काय दंगा झाला, कुठून आला होता हिंदू, कोण होता? आज सुद्धा तुमच्यामधल्या अनेकांवरती तेव्हा सगळ्याच्या काही केसेस होत्या त्या आज सुद्धा आहेत. श्रीकृष्ण अहवालाचा जो काय आयोगाचा जो अहवाल आला, तो अहवाल आपण म्हणजे मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, केरळच्या टोपलीत टाकला होता. वाजपेयींनी सांगितलं, नाही कचरे में नहीं डालना, उसको वापस निकालो. भाजपचं काय जाते? एकही सुद्धा भाजपला मला नाही वाटत त्या अहवालाच्या मध्ये दोषी किंवा त्याच्यावरती केस झाले असेल. एक पण नाही. कपडे बचावणारे तुम्ही, गोळीला तुम्ही आणि पोळीला आम्ही, अशी भाजपची अवलाद. म्हणजे प्रत्येक वेळेला लढा म्हटला की शिवसैनिक, कोणती आपत्ती आली का पहिला शिवसैनिक धावून जातो आणि नंतर मग एक फोटो काढायला चमकाले हे येतात. जे नेमकं मला बोट ठेवायचं ते इकडेच ठेवायचंय की आम्ही हिंदू आहोतच. जे मगाशी राज बोलला ही गोष्ट खरी आहे की या देशामध्ये आपण हिंदू बहुसंख्य आहोत, पण आपले देव वेगळे, आपली भाषा वेगळी, आपल्या संस्कृती वेगळे, आपले संस्कार वेगळे. आणि सरान करा आपण बहुसंख्य असलो तरी विखुरलेले असतो, म्हणून असुरक्षित असतो. मग त्यावेळेला गर्व से कवम हिंदू है म्हणून संपूर्ण देशातल्या हिंदूंना एकवटणारा हा एकमेव हिंदू हृदय सम्राट, हे केलं ना त्यांनी. पण आता त्याच हिंदुत्वाच्या आडून आमचं हिंदुत्व वेगळं आहे. हे आमचं हिंदुत्व शेंडी जानवाचं हिंदुत्व नाहीये. जो कोणी या देशाला आपली मातृभूमी मानतो, जो कोणी या देशासाठी मरायला तयार आहे, तो आमचा आहे, हे आमचं हिंदुत्व सांगतं, हे आमचं हिंदुत्व सांगतं. पण आज हळुवारपणाने जो काही एक आक्रमण, पहिली हिंदीची सक्ती, त्याच्यानंतर आपण जे एक सुरुवात केली होती, मी मुख्यमंत्री असताना सगळेजण झाडून मंत्रालयातले सगळे पहिला फोन उचलल्यानंतर जय महाराष्ट्र बोलायचे. आज जय महाराष्ट्राला सुद्धा धोका निर्माण झालेला आहे. अनेक भगवे आता फडकायला लागलेले आहेत. नेमका कोणता भगवा? सगळेच भगवे, वेगवेगळे भगवे फडकतायत.